मित्रांनो, हा आमचा पाट आहे कोकण गावातून जाणारा आणि निमगाव तळ्यातून ह्या कॅनलला पाणी येतं आणि ह्या कॅनलमध्ये खूप पाणी यायचं अगोदरच्या काळामध्ये. म्हणजे आम्ही ज्यावेळेस लहान असतो तरी नाही म्हण तरी 5वी 6वीला असं त्यावेळेस पाणी एवढं यायचं की तुम्ही पाहू शकता. ते जे सिमेंटचं बांधलेलं आहे त्याला आम्ही लमकुळं म्हणतात. लमकुळं म्हणतात. ह्या सिमेंट जे बांधलेलं आहे त्याच्या पार टोकापर इथपर्यंत पाणी यायचं. बरं इथपर्यंत पाणी यायचं. उभं राहिलं ना पार माणसाचं बरं डोकं सुद्धा दिसत नाही, थोडं पाणी यायचं. आणि तिथं साईज जी आहे ना कॅनलची ती एकदम बारीक झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, कॅनलची एकदम बारीक साईज झालेली आहे. त्यामुळं ते खूप लवकर भरायचं. स्पीड पाण्याचं एकदम फास्ट असायचं. त्यामुळं काय व्हायचं, तिथे जर कोणी गेलंच तर एकदा त्या ठिकाणी पोहोचलं की ते खालीच जाणार. तुम्हाला मी तिथं जाऊन दाखवतो की तिथली साईज किती बारीक आहे. इथून रस्ता आहे. अरे नका येऊ. हे बघा साईज किती बारीक आहे. इथं एकदम बारीक साईज आहे. त्यामुळं पाण्याला स्पीड येतं, चांगलं असतं. पण आता सध्या पाणी कमी सोडलं आहे कारण की तळ्यामध्ये पाणी कमी असेल. त्यामुळं पाणी याच्यामध्ये कमी सोडलं तर पाण्याची लेवल एकदम खूप वरतीपर्यंत असते. पोरं आणि आजच्या टायमिंगला पोहायला येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळं आम्ही चिलापील नाही तर पोहायला सोडलं. आता पाणी पण खूप कमी असल्यामुळं. तुला येतं का बरं पोहायला? येतं? दाखव बरं कसं पोहतोय. हा दाखव. बुडी कशी आणतो? हा दाखव. बुडी आणून दाखव. हा बघा आता बुडी डोकं वरती जाते सगळं, फक्त तोंड मांडत बुडीले डोळे आणि नाक पाण्यात बुडले की बुडी झाली. डोकं सगळं वरतीच आहे. अरे पाहून दाखव, पाहून. हा पाहून दाखव. हा उडी असती होय, पाणी कमी आहे. पाहून दाखव. पाहू बरं, पाहून दाखव ना. पाहले तर ना कसं पावसाचं. हो की नीट टोक इथं पाहू. इथं उन्हामध्ये एकदम मस्त वाटतं. एकदम कॅनलमध्ये एकदम थंड थंड पाणी आहे. आता आपल्याकडे घरच्या टाक्यांमध्ये सगळं गरमच पाणी आहे. तुम्ही दुपारी अंगावर घ्या ना संध्याकाळी अंगावर घ्या, गरमच पाणी. पण हे मात्र एकदम नॅचरल, एकदम थंड पाणी. नुसत्या उड्या हाणायच्या पाण्यामध्ये, नुसत्या उड्या हाणायच्या. अरे गार लागतंय का? गार लागतंय. आयुषला नाही पावायला, आयुषला पावा येत नाही.